जेव्हा मॅचमेकिंगचा विषय येतो तेव्हा बऱ्याचदा कानावरती पडणारा शब्द म्हणजे पत्रिका पाहिल्यावर अरे यांचे गुण किती जुळतायत. तर हे गुणमिलन नेमका काय प्रकार आहे? कोणाचे 15 जुळतात, कोणाचे 22 जुळतात, कोणाचे 36 जुळतात. मिनिमम 18 जमावे लागतात, मॅक्सिमम 36 असतात. पण हे गुण नक्षत्राचे असतात. हं, हं. राशीला स्वतंत्र महत्त्व काही नाही. त्या राशीमध्ये नक्षत्र असतात. मेष राशी म्हटलं की अश्विनी 12 अंश 20 कला, भरणी 24 अंश 20 कला आणि शेवटी कृत्तिका. या 2.25 नक्षत्रात तुम्ही जेव्हा म्हणता मेष तडफदार आहे, अश्विनी तडफदार आहे, भरणी नाही. भरणी मेषपात्र आहे. एवढं खोल कोणी जातच नाही. प्रत्येकाचा साईड बिझनेस आहे. करिअर मी एकट्यानेच केली. मग त्या नक्षत्राचं मॅच करायचं म्हणजे काय, तर अश्विनीला जे खूप आवडतं ते त्या मुलात आहे का. मॅरेज सक्सेसफुल केव्हा होतं, मला आवडणाऱ्या सर्व गोष्टी माझ्या जोडीदारात आहेत. मग एखादी जोडीदार स्वयंपाकच खूप छान करते, पण आपल्या घरामध्ये जसा हॉल आहे, किचन आहे, बेडरूम पण आहे. मग जी स्वयंपाकघरात अतिशय चांगली ती त्या ठिकाणी सहचारिणी म्हणून फेल होते. हे एवढं कोण विचार करत नाही, पण तो करावा. आणि अक्षरशः डॉक्टर लोक पण सांगतात मॅरिड लाईफमध्ये ज्यांचं सेक्स लाईफ नॉर्मल आहे त्यांचे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण 500% कमी आहेत. तुम्ही त्याला कमी महत्त्व लिखू नका. आणि ते बरोबर ह्या मॅचमेकिंगमध्ये कळतं. पण असंही नाही जेवढे गुण जास्त तेवढं मॅरेज सक्सेसफुल असं नाही आहे. गुण ही एक बाजू झाली. नाडी बघायला लागते. नाडी म्हणजे काय, आद्य मध्य अंत्य, वात पित्त कफ. समान नाडीच्या वधूवरांना लग्न करायला परवानगी नाही, कारण त्यांची सेक्स्युअल वेवलेन मिसमॅच होते. एवढा जुना विचार आपल्याकडे केला आहे. मंगळ 1 4 7 8 12 या स्थानात मंगळ असेल तर मंगळ म्हणजे काय, मंगळ ॲग्रेसिव्ह आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जोडीदाराबरोबर सौम्य आहे का ॲग्रेसिव्ह आहे ते मंगळावरनं कळतं. मग ज्याला मंगळ आहे त्या मुलाला मंगळ असलेली मुलगी जेवढी भावेल, तर तिला मंगळ नाही, ती अगदी सौम्य शांत आहे आणि हा फार ॲग्रेसिव्ह आहे, फेल होतं मॅरेज. इतकी जोडपी समाजात खोटा चेहरा घेऊन फिरत आहे. मॅरिड लाईफ सगळं वाईट आहे, कारण ज्योतिषाने ते बरोबर केलं नाही मॅच. यासाठी मी जरा खोल जातो. आणि वधूवरांचे गुणमेलन नावाचा माझा एकपात्री कार्यक्रम आहे. तो शिवाजी मंदिरला लागतो कधी कधी. ये कधीतरी तू, आता गरज नाही तुला पण ये. नक्की, नक्की.